कंधारला सुफी चळवळीचा समृद्ध वारसा लाभलाय. या परंपरेतील दोन महत्त्वाच्या सुफी संतांचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. त्यापैकी पहिले संत म्हणजे हाजी सय्यद सय्याह. हाजी सय्यद सय्याह हे दख्खनमधील खुलताबाद परंपरेतून सुफी संत होते. त्यांचे वडील सय्यद इब्राहिम नजमुद्दीन तर त्यांची आई हजरत बाबा फरीद गंज शकर यांच्या कन्या होत्या. त्यांचे कुटुंब इराणहून हिंदुस्थानात येऊन दिल्लीत स्थायिक झाले. तेथेच हाजी सय्यद सय्याह यांचा जन्म झाला आणि त्यांचे प्राथमिक तसेच धार्मिक शिक्षणही तेथेच झाले. हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या सहवासातून त्यांनी आध्यात्मिक आणि शैक्षणिक लाभ मिळवला. मात्र त्यांनी बैअत आपल्या वडिलांकडून सय्यद इब्राहिम नजमुद्दीन यांच्याकडून घेतली. हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या निधनानंतर सुलतान मोहम्मद बिन तुघलक यांच्या आदेशानुसार जेव्हा मोठा लष्करी ताफा दिल्लीहून दख्खनेकडे रवाना झाला तेव्हा हाजी सय्यद सय्याह देखील त्या ताफ्यासोबत दख्खनमध्ये आले. प्रवासादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी धर्मोपदेश, अध्यापन आणि लोकांचे आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्याकडून बैअत स्वीकारली. दख्खनमध्ये आल्यानंतर ते सुरुवातीला खुलताबादला आले. त्यानंतर ते कंधार येथे स्थायिक झाले. कंधारमध्ये त्यांनी आपल्या शिष्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले. त्यांनी फारसी भाषेत अनेक पत्रे लिहिली. या पत्रांमध्ये तसव्वुफ विषयक विविध प्रश्न, त्यांची उत्तरे आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यांचा समावेश होता. महमूद बहामनीच्या काळामध्ये हाजी सय्यद सय्याह यांनी कंधारमध्ये विद्यापीठ स्थापन केलं होतं. दख्खनच्या सुफी चळवळीतलं हे पहिलं विद्यापीठ मानलं जातं. या विद्यापीठानं सुफी चळवळीच्या विकासामध्ये, विशेषतः दख्खनच्या सुफी चळवळीच्या विकासामध्ये मोठं योगदान दिल्याचं मानलं जातं. हाजी सय्यद सय्याह यांच्या या विद्यापीठामुळं अनेक सुफींच्या शिष्यांनी कंधारमध्ये भेट दिली. येथे अध्यापन केलं, शिक्षण घेतलं आणि साहित्य निर्मिती देखील केली. बंदा नवाज यांनी देखील दख्खनेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ सुरू करण्याआधी आणि सुरू केल्यानंतर देखील अनेक वेळेस कंधारला भेट दिली आणि इथल्या विद्यापीठामध्ये असणाऱ्या मलफुजातचा आणि कागदपत्रांचा आपल्या अभ्यासासाठी वापर केल्याचं अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये नोंदवलेलं आहे. देश विदेशातील विद्यार्थी येथे येऊन धार्मिक शिक्षण घेत असत. त्यामुळे कंधार हे दख्खनमधील एक महत्त्वाचे शैक्षणिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. कंधारमध्ये दीर्घकाळ धर्मप्रसार, अध्यापन आणि आध्यात्मिक सेवा केल्यानंतर हाजी सय्यद सय्याह यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दख्खनमधील अनेक सुफी संत आणि विद्वान उपस्थित होते. कंधारच्या आध्यात्मिक परंपरेची कीर्ती दूरवर पसरली होती. त्यामुळेच इसवी सन 1498 साली अनेक सुफी संत कंधार येथे आले. त्यावेळी हाजी सय्यद सय्याह यांचे नातू शाह चमन उपस्थित होते. त्यांनी पाहुण्यांना मदरशाची पाहणी करून शैक्षणिक व्यवस्थेची माहिती दिली. आता आपण जाऊया सांगडे सुलतान यांच्या दर्ग्याकडे. हजरत सय्यद शाह शेख अली हे दख्खनमधील प्रसिद्ध सुफी संत होते. त्यांना सांगडे सुलतान आणि मुश्किल आसां या उपाधींनी ओळखले जाते. त्यांचा जन्म कंधार येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. कंधारच्या सुफी चळवळीतील दुसरे महत्त्वाचे संत शेख अली हे आहेत. शेख अली कंधारच्या सुफी चळवळीत आणि पर्यायानं दख्खनच्या सुफी चळवळीत सांगडे सुलतान म्हणून ओळखले जातात. सांगडे सुलतान हे सय्यद सय्याह हे जे कंधारचे महत्त्वाचे सुफी आहेत त्यांचे नातू मानले जातात. सय्यद सय्याह यांना सय्याह हा लकब त्यांनी जगभरात केलेल्या प्रवासावरून मिळाला होता. तर त्यांचे नातू सांगडे सुलतान यांनी देखील देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला आणि त्या प्रवासातून
लोकांच्या अडचणी जाणून घेत, समाजरचना समजून घेत, वेगवेगळ्या भाषा शिकून घेत, लोकांशी संवाद करण्याची एक वेगळी शैली विकसित केली होती. त्यामुळं त्यांनी अनेक भाषांमध्ये पत्र लिहिली, कविताही रचल्या आणि काही ग्रंथ देखील लिहिल्याचं मानलं जातं. त्यांना सांगडे सुलतान ही उपाधी मिळण्यामागे एक ऐतिहासिक परंपरा सांगितली जाते. भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवर सांगडे नावाची एक जमात वास्तव्यास होती. या जमातीने त्यांना आपले आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वीकारले आणि त्यांना आदराने सांगडे सुलतान असे संबोधले. त्यामुळेच पुढे ते सांगडे सुलतान या नावाने प्रसिद्ध झाले. विविध ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख शेखुल इस्लाम तसेच आशिके बेरिया या नावांनीही करण्यात आला आहे. हजरत शेख अली हे उत्कृष्ट कवी, लेखक आणि विद्वान होते. अरबी व फारसी भाषांवरील त्यांचे प्रभुत्व विलक्षण होते. त्यांनी अरबी आणि फारसी भाषेत अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या लिखाणातून त्यांच्या विद्वत्तेची साक्ष मिळते. त्यांचा पत्रव्यवहार त्यांचे भाचे सय्यद शाह फियाउद्दीन अब्दुल करीम याबानी यांनी मतलुबुल तालिबीन या ग्रंथात संकलित केला आहे. तसेच शाह मौलाना फियाउद्दीन कंधारी यांनी आपल्या अनवारुल कुदार या ग्रंथात सांगडे सुलतान यांच्या ऐने इजमाल या ग्रंथाचाही उल्लेख केला आहे. सांगडे सुलतान यांचे निधन 8 सफर 846 हिजरी म्हणजेच 23 जून 1442 रोजी झाले. काही इतिहासकार मात्र त्यांच्या निधनाचे वर्ष 856 हिजरी असेही नमूद करतात.